नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा आपलं एकदा केमिस्ट्री शिकूया मराठीतून या सिरीज मध्ये. तर आपण पहिला धडा सुरू केलेला होता, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. त्याच्यात मागच्या लेक्चरमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऍव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय आणि ऍव्हरेज ॲटॉमिक मास कसा काढायचा हे आपण शिकलो होतो. आता जो पुढचा पॉइंट आहे तो आहे मॉलिक्युलर मास. पुढचा पॉइंट आहे मॉलिक्युलर मास. तर मॉलिक्युलर मास म्हणजे काय? एखादा मॉलिक्यूल जो असेल, ठीक आहे, मॉलिक्यूल म्हणजे काय, ज्याला आपण रेणू असं म्हणतो. एखादा मॉलिक्यूल जर असेल तर त्या मॉलिक्यूल मध्ये जेवढे काही ॲटम्स असतील त्या सगळ्यांचा ॲटॉमिक मास एकत्र केल्यानंतर जे काही टोटल येईल त्याला आपण म्हणतो मॉलिक्युलर मास. ठीक आहे. सो द ऍडिशन ऑफ ऑल द ॲटॉमिक मासेस प्रेझेंट all the atomic masses of the atoms present in a molecule is known as what? It is known as molecular mass. ठीक है. So molecular mass is what? The algebraic sum of atomic masses of constituent atoms which constitute the molecule. Algebraic sum of all the atomic masses, algebraic sum of the atomic masses of all the atoms present in a molecule is known as molecular mass. Is known as what? Molecular mass. Molecular mass is also expressed in AMU. म्हणजेच काय? Atomic mass unit. Molecular mass is also expressed in AMU. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? Atomic mass unit. बरोबर आहे. आता आपण काय म्हणालो होतो की ॲटॉमिक मास आणि मॉलिक्युलर मास हे जे दोन्ही होते आपण AMU मध्ये काढले होते. पण आपल्या नॉर्मल जेव्हा आपण व्यावहारिक जगात जेव्हा आपण काम करतो आपण AMU मध्ये काउंट करू शकतो का? ॲटॉमिक मास युनिट. याच्यामध्ये आपण वजन मोजू शकतो, मास मोजू शकतो का? नाही. मास जे होतं, मासचा SI युनिट आपण काय बघितलेला होता? मासचा SI युनिट होता आपला ग्रॅम्स किंवा किलोग्रॅम. बरोबर आहे. मासचा SI युनिट काय होता? किलोग्रॅम. SI युनिट होता किलोग्रॅम. CGS युनिट काय होता? CGS युनिट होता ग्रॅम्स. बरोबर आहे. सो CGS युनिट जर ग्रॅम असेल आणि SI युनिट जर किलोग्रॅम असेल तर मास जे आहे आपल्याला आपण काय म्हणतोय? मॉलिक्युलर मास म्हणतोय ना. बरोबर. सो मास जे आहे आपल्याला ग्रॅम मध्ये किंवा किलोग्रॅम मध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे किंवा आपण एक्सप्रेस करता आलं पाहिजे. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला AMU हे चालणार आहे का? नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? ग्रॅम ॲटॉमिक मास आणि ग्रॅम मॉलिक्युलर मास. बरोबर आहे. सो ग्रॅम ॲटॉमिक मास. ग्रॅम ॲटॉमिक मास म्हणजे काय? सोपं आहे. ॲटॉमिक मास एक्सप्रेस्ड इन ग्रॅम्स. ॲटॉमिक मास एक्सप्रेस्ड इन ग्रॅम्स. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो ग्रॅम ॲटॉमिक मास आणि ग्रॅम मॉलिक्युलर मास. ग्रॅम मॉलिक्युलर मास. सो ग्रॅम मॉलिक्युलर मास म्हणजे काय? मॉलिक्युलर मास एक्सप्रेस्ड. मॉलिक्युलर मास एक्सप्रेस्ड इन ग्रॅम्स. बरोबर आहे. मॉलिक्युलर मास जेव्हा आपण ग्रॅम्स मध्ये सांगतो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो ग्रॅम मॉलिक्युलर मास. सो मॉलिक्युलर मास एक्सप्रेस्ड इन ग्रॅम्स इज नोन ॲज व्हॉट? ग्रॅम मॉलिक्युलर मास. आता याच्या पुढे आपण काय करू? ॲटॉमिक मास आणि मॉलिक्युलर मास हे जे काय असेल ते ग्रॅम मध्येच करायचं. बरोबर आहे. ॲटॉमिक मास आणि मॉलिक्युलर मास काय आहे हे आपण काय आहे नेहमी ग्रॅम मध्ये आपण करायचंय. आता तत्पूर्वी
तुम्हाला जे ऍटम्स असतील किंवा जे एलिमेंट्स आहेत, नॉर्मल ऍटम्स आहेत, नॉर्मल एलिमेंट्स आहेत, यांचं तुम्हाला ऍटॉमिक मास माहिती असलं पाहिजे. आपले कॉमन जे आहेत, जे कॉमन आणि जास्तीत जास्त फ्रिक्वेंटली यूज केले जातात, त्यांचं आपल्याला ऍटॉमिक मास जे आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे. सो ऍटॉमिक masses of some elements. बरोबर आहे, ऍटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट. आता आपल्याला हे फक्त पाठ करायचे. एकदा तुम्ही त्याला हॅबिच्युअल झाला, एकदा तुम्ही प्रॉब्लेम सोडवायला लागलात की मग तुम्हाला हे आपोआपच पाठ होत जातील. किंवा मग एखाद्या कागदावर लिहून घ्यायचे, आपण जिथे अभ्यास करतो त्याच्या समोर लावून टाकायचं, पाठ करत राहायचं. बरोबर आहे. सगळ्यात पहिले आहे हायड्रोजन. फक्त मी सिम्बॉल लिहितो, मी पूर्ण नाव लिहिणार नाही. हायड्रोजन ऍटॉमिक मास त्याचा किती आहे? 1. त्याच्यानंतर हेलियम ऍटॉमिक मास त्याचा किती आहे? ऍटॉमिक मास म्हणतोय मी, ऍटॉमिक मास आहे त्याचा 4. त्याच्यानंतर जास्तीत जास्त अजून कोण यूज केला जातो? बोरॉन. बोरॉन जो आहे ऍटॉमिक मास आहे बोरॉनचा 5. ऍटॉमिक मास आहे बोरॉनचा 5. त्याच्यानंतर कार्बन. कार्बन जो आहे ऍटॉमिक मास आहे कार्बनचा 12. ऍटॉमिक मास कार्बनचा किती आहे? 12. त्याच्यानंतर नायट्रोजन ऍटॉमिक मास नायट्रोजनचा किती आहे? 14. त्याच्यानंतर ऑक्सिजन ऍटॉमिक मास ऑक्सिजनचा किती आहे? 16. त्याच्यानंतर ऑक्सिजन नंतर सोडियम. सोडियम जो आहे सोडियमचा ऍटॉमिक मास किती आहे? 31. ठीक आहे, 31 हा जो सोडियमचा ऍटॉमिक मास आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर क्लोरीन. क्लोरीन जो आहे क्लोरीनचा ऍटॉमिक मास आहे 35.5. सल्फर. सल्फरचा ऍटॉमिक मास आहे 32. माफ करा, सोडियमचा जो आहे तो 23 आहे. चुकलं माझं, सोडियमचा 31 नाही, सोडियमचा आहे 23. सल्फर जो आहे सल्फरचा ऍटॉमिक मास आहे 32. सल्फरचा ऍटॉमिक मास किती आहे? 32. बरोबर आहे. त्याच्यानंतर एवढे आपण कॉमनली यूज करत असतो. एवढे सध्या पुरते तरी एवढे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून काही लागले तर जेव्हा जेव्हा आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करू तसं तसं आपण त्याच्यातले ऍटॉमिक मासेस जे आहे ऍटॉमिक मासेस आपण बघत राहू. बरोबर आहे. तत्पूर्वी हे जे ऍटॉमिक मासेस आहे हे ऍटॉमिक मासेस तुम्ही लक्षात ठेवा. ओके. बोरॉन जो आहे बोरॉनचा ऍटॉमिक नंबर 5 आहे, ऍटॉमिक मास 11 आहे. ठीक आहे, सॉरी चूक झाली माझ्याकडून. बोरॉनचा ऍटॉमिक नंबर 5 आहे, ऍटॉमिक नंबर 5 आहे, ऍटॉमिक मास 11 आहे. सो दीज आर द ऍटॉमिक मासेस ऑफ डिफरंट एलिमेंट. हे एका ऍटमचं मास आहे. बरोबर आहे. मास ऑफ सिंगल ऍटम. ठीक आहे, हे काय आहेत? हे आहेत मास ऑफ सिंगल ऍटम. हे नेहमी लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. हे का सांगतोय मी आपण बघू पुढच्या भागात की हे मी का सांगतोय म्हणून. पुढचा पार्ट आहे ऍटॉमिसिटी इन द गॅस मॉलिक्युल्स. ऍटॉमिसिटी इन द गॅस मॉलिक्युल्स. ठीक आहे. ऍटॉमिसिटी इन द गॅस मॉलिक्युल. आता ऍटॉमिसिटी म्हणजे नेमकं काय? ठीक आहे, ऍटॉमिसिटी म्हणजे नेमकं काय? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन हे सगळे गॅस आहेत. बरोबर आहे. जेव्हा आता ऑक्सिजन जो आहे ऑक्सिजन आपण कसं लिहितो? फक्त सिम्बॉल दाखवायचं असेल तर O एवढा आपण ऑक्सिजनचा सिम्बॉल दाखवतो. किंवा नायट्रोजनचा सिम्बॉल दाखवायचा असेल तर N एवढा आपण नायट्रोजनचा सिम्बॉल दाखवतो. पण नेचरमध्ये निसर्गामध्ये ऑक्सिजन वायू जो आहे ऑक्सिजन गॅस is not in the atomic form. This is the atomic form. No. Nitrogen, this is the atomic form. No. In the nature, the gases are in molecular form. In the nature, gases are in what? They are in the molecular form. बरोबर आहे. हे काय झालं? हे झालं atomic form. पण नेचर मध्ये काय आहे? इन नेचर गॅसेस आर इन molecular
gases are in molecular form or they exist as molecules. They exist as molecules. They never exist as atom. एक सिंगल atom म्हणून नाही राहते. They will always exist as molecule. बरोबर आहे. आता ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजन वायू जो आहे तो नेहमी मॉलिक्यूलच्या स्वरूपात असतो. ठीक आहे. ऑक्सिजन गॅस विच इज इन द एन्व्हायरमेंट इन द नेचर, इट इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ मॉलिक्यूल. आता ऑक्सिजनचा मॉलिक्यूल जो आहे तो आहे डायॲटॉमिक. ऑक्सिजनचा मॉलिक्यूल काय आहे? डायॲटॉमिक. डाय म्हणजे काय? दोन. बाय किंवा डाय म्हणजे DIE मरणे नव्हे. ठीक आहे. DI डाय किंवा बाय. तर ऑक्सिजनचा मॉलिक्यूल जो आहे तो काय आहे? डायॲटॉमिक आहे. म्हणजे मॉलिक्यूल मध्ये दोन ऑक्सिजन ऍटम्स असतात. ऑक्सिजन मॉलिक्यूल काय आहे? त्याच्यामध्ये काय असतात? दोन ऍटम्स असतात ऑक्सिजनचा. सो दिस इज द ऑक्सिजन गॅस. ऑक्सिजन गॅस इज ऑलवेज इन द मॉलिक्युलर फॉर्म आणि तो डायॲटॉमिक आहे. त्याच्यानंतर अजून कोण डायॲटॉमिक आहे? नायट्रोजन. नायट्रोजन विल ऑलवेज एक्झिस्ट इन टू N2 फॉर्म. फक्त सिंगल नायट्रोजनचा ऍटम नसतो. नायट्रोजन गॅस जो आहे दॅट इज ऑलवेज इन द N2. बरोबर आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन इज ऑल्सो डायॲटॉमिक. त्याच्यानंतर क्लोरीन गॅस किंवा क्लोरीन वायू जो आहे तो सुद्धा डायॲटॉमिक आहे. ठीक आहे. क्लोरीन वायू जो आहे दॅट इज ऑल्सो डायॲटॉमिक. Cl2 फॉर्म मध्ये आहे तो. बरोबर आहे. सो these gases are always in the diatomic form. अजून कोणता वायू माहिती आहे तुम्हाला? फ्लोरीन गॅस. फ्लोरीन F2 इट इज ऑल्सो डायॲटॉमिक. ठीक आहे. ओझोन माहिती आहे? ओझोन लेअर असतो आपला. ठीक आहे. जो अतिनील किरण किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज फिल्टर करतो. ओझोन जो आहे तो असतो ट्रायॲटॉमिक. ओझोन काय आहे? ट्रायॲटॉमिक. O3 ओझोन जो आहे तो काय असतो? ट्रायॲटॉमिक. तीन ऑक्सिजनचे मॉलिक्यूल एकाला एक जोडलेले असतात. सो ओझोन इज व्हॉट? ट्रायॲटॉमिक. ट्रायॲटॉमिकची सध्या आपल्याला गरज नाहीये. फक्त डायॲटॉमिक वर तुम्ही फोकस करा. बरोबर आहे. सो दीज आर व्हॉट? दीज आर द ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट. मास ऑफ द सिंगल ॲटम. ठीक आहे. दिस इज व्हॉट? मास ऑफ द सिंगल ॲटम. आता हेच ऑक्सिजन मॉलिक्यूल जो आहे, ठीक आहे, ऑक्सिजन मॉलिक्यूल जो आहे त्याचा जर आपण मास बघितला, ऑक्सिजन मॉलिक्यूलचा जर आपण मास बघितला तर तो काय असेल? मास ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल काय असेल? O2 आहे ना ऑक्सिजन मॉलिक्यूल. एका आयटमचा मास किती? ऑक्सिजनचा 16. सो 16 + 16 32. ठीक आहे. 16 + 16 32. दिस इज द मास ऑफ द ऑक्सिजन मॉलिक्यूल. बरोबर आहे. आता आपण काय म्हणालो होतो की ॲटॉमिक मासेस जे आहे किंवा मॉलिक्युलर मास जे आहे ते आपण ग्रॅम मध्ये एक्सप्रेस करायचे. याच्या पुढे आपण काय सांगायचं? ग्रॅम मध्ये सांगायचे. बरोबर आहे. सो हेलियम, ॲटॉमिक मास ऑफ हेलियम किती आहे? 1 ग्रॅम. ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन 1 ग्रॅम. ॲटॉमिक मास ऑफ हेलियम 4 ग्रॅम. ॲटॉमिक मास ऑफ बोरॉन 11 ग्रॅम. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 12 ग्रॅम. नायट्रोजन 14 ग्रॅम. ऑक्सिजन 16 ग्रॅम. बरोबर आहे. इन द सेम वे मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. बरोबर आहे. काय? मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल इज 32 ग्रॅम. मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल इज व्हॉट? 32 ग्रॅम. येतंय हे लक्षात मी काय सांगतोय ते? नसेल येत तर थोडा अजून 5 मिनिटाच्या मागून ते रिवाइंड करा आणि जिथून आपण ग्रॅम मॉलिक्युलर मास बघितले होते तिथून तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघू शकता. सो दिस इज व्हॉट? मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. इन द सेम वे नायट्रोजन मॉलिक्यूल जर असेल, नायट्रोजन मॉलिक्यूल 14 + 14 किती होईल ते? 28 ग्रॅम. बरोबर आहे. नायट्रोजन मॉलिक्यूल किती होईल ते? 28 ग्रॅम. आता हे आपण ग्रॅम मध्ये का घेतोय? येईल तुम्हाला पुढे लक्षात येईल आपण ग्रॅम मध्ये का घेतोय ते लक्षात येईल. बरोबर आहे. इथपर्यंत आलंय लक्षात? काय प्रॉब्लेम नाही आहे इथपर्यंत? चालेल. पुढे आता पुढचा जो पार्ट आहे पुन्हा आपण येतोय ॲव्होगॅड्रोज लॉ. मी तुम्हाला ॲव्होगॅड्रोज लॉ मागे आपण स्टडी केला होता एक व्हिडिओ मागे.
तेव्हा आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन जेव्हा आपण बघितले त्याच्यात ॲव्होगॅड्रो लॉ आपण अभ्यास केलेला होता. सो ॲव्होगॅड्रोज लॉ जो आहे पुन्हा मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं, ॲव्होगॅड्रोज लॉ पुन्हा येईल. आपला पुढील टॉपिक आहे ॲव्होगॅड्रोज लॉ. ठीक आहे, ॲव्होगॅड्रोज लॉ जो होता आपण याच्या आधी पण शिकलो होतो. जेव्हा आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन शिकत होतो तेव्हाच आपण ॲव्होगॅड्रोज लॉ जो आहे तो सुद्धा आपण शिकलो होतो. ठीक आहे, त्यावेळी तुम्हाला म्हणालो होतो की ॲव्होगॅड्रोज लॉ जो आहे ते आपल्याला पुन्हा येईल. तर ॲव्होगॅड्रोज लॉ काय सांगतो, equal volumes of all the gases under same condition of temperature and pressure contains equal number of molecules. बरोबर आहे. सो स्टेटमेंट आपण त्याचं लिहूया. Equal volumes of all the gases equal volumes of all the gases at the same condition of temperature and pressure contain same number of molecules. बरोबर आहे. इक्वल वॉल्यूम्स ऑफ ऑल द गॅसेस ॲट द सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे, त्यावेळी मी थोडा वेगळा घेतला होता पण सगळ्यांचं मिनिंग एकच आहे की इक्वल वॉल्यूम्स ऑफ ऑल द गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ॲट द सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, किंवा इक्वल वॉल्यूम ऑफ ऑल द गॅसेस ॲट द सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन सेम नंबर ऑफ मॉलिक्युल. हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, आता एक्झाम्पल आपण याचं बघूया. 3 गॅस आहेत आपल्याकडे, ए, बी आणि सी. सो आपल्याकडे 3 गॅस आहेत, ए, बी, सी. तिन्ही गॅस जे आहे आपण 1-1 लिटर आपण गॅस घेतलेले आहे. बरोबर आहे. आणि टेम्परेचर आणि प्रेशर हे आपण सारखे ठेवले. आपण असं म्हणूया टेम्परेचर मी किती घेतलं 25 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर जे होतं ते मी घेतलंय 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर आहे. टेम्परेचर आणि प्रेशर जर आपण सारखं घेतलं तर आता याच्यात काय होईल, तिन्ही गॅसेस जे आहेत याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्यूल जे असतील ते इक्वल असतील. ठीक आहे, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स जे आहेत ते सगळे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स याच्यामध्ये सारखे असतील. ठीक आहे, सो याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण ॲव्होगॅड्रोज लॉ. आता ॲव्होगॅड्रोज लॉ आपण स्पेसिफिक कंडिशन मध्ये, हे आपण जनरल एक कंडिशन मध्ये. ठीक आहे, ॲव्होगॅड्रोज लॉ जो आहे स्पेसिफिक कंडिशन मध्ये बघू. तत्पूर्वी आपण एक लॉ असतो त्याला आपण म्हणतो गॅस लॉ. ठीक आहे, एक लॉ असतो त्याला आपण म्हणतो गॅस लॉ. तर तो किंवा गॅस इक्वेशन आपण त्याला म्हणूया आयडियल गॅस इक्वेशन. ठीक आहे, जो एक इक्वेशन असतो तो पुढच्या चॅप्टर मध्ये आहे. आपल्याला चॅप्टर नंबर 2 स्टेट्स ऑफ मॅटर त्याच्यामध्ये डिटेल मध्ये. आता पुरतं फक्त मी तुम्हाला हे देतो ते लक्षात ठेवा. आयडियल गॅस इक्वेशन. सो आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला काय म्हणतोय, PV इज इक्वल टू nRT. आयडियल गॅस इक्वेशन आपण काय म्हणतो, PV इज इक्वल टू nRT. P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा अमाउंट ऑफ सबस्टन्स आणि T म्हणजे टेम्परेचर. ठीक आहे, V व्हॉल्यूम, P प्रेशर. ठीक आहे, त्याच्यानंतर N नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि T टेम्परेचर. V व्हॉल्यूम, P म्हणजे प्रेशर, N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि T म्हणजे टेम्परेचर. बरोबर आहे. R जो आहे R ला आपण म्हणतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ठीक आहे, R जो आहे R ला आपण म्हणतो गॅस कॉन्स्टंट किंवा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. R ची व्हॅल्यू जी आहे ती कधीच बदलणार नाही. म्हणजे
एन इज व्हॉट नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा अमाऊंट ऑफ सबस्टन्स. बरोबर आहे. आता जर आपण प्रेशर घेतला 1 ॲटमॉस्फिअर, ठीक आहे, त्याच्यानंतर टेम्परेचर आपण घेतला 273 केल्विन किंवा 0 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे, 273 केल्विन किंवा 0 डिग्री सेल्सिअस. नंबर ऑफ मॉलिक्युल्स n, ठीक आहे, n जो आहे किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे आहे ते आपल्याला माहिती नाहीये आणि व्हॉल्यूम जो आहे व्हॉल्यूम सुद्धा आपल्याला माहिती नाही. r जो आहे r ची व्हॅल्यू काय आहे 0.08205. r ची व्हॅल्यू काय आहे 0.08205. ही झाली r ची व्हॅल्यू. बरोबर आहे. आता आपण आपला हा जो फॉर्म्युला आहे, बरोबर आहे, हा आपला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाला आपण थोडंसं बदलूया. V अपॉन n इज इक्वल टू RT अपॉन प्रेशर. येतंय लक्षात? V अपॉन n इज इक्वल टू RT अपॉन प्रेशर. बरोबर आहे. आता R ची व्हॅल्यू आपण टाकली 0.0805. टेम्परेचर किती आता 273.15, ठीक आहे, तो फक्त 273 घेतलं तर चालेल, काय हरकत नाही. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे 1. आपला ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे 1. बरोबर आहे. आता हे सगळं जर कॅल्क्युलेट केलं तर तो येतो 22.414 लिटर. 22.414 लिटर पर मोल. 22.414 लिटर पर मोल. बरोबर आहे. म्हणजेच काय की 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे जर आपण या कंडिशन्स ठेवल्या तर कुठलाही गॅस आपण घेतला, कुठलाही गॅस आपण जर घेतला तो आपण घेतला 1 मोल, ठीक आहे. कुठलाही गॅस आपण किती घेतला 1 मोल. मोल काय असतो? मोल इज अमाउंट ऑफ सबस्टन्स. मोल इज व्हॉट अमाउंट ऑफ सबस्टन्स. बरोबर आहे. तर 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विन अँड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर ह्या जर कंडिशन्स आपण ठेवल्या आणि आपण कुठलाही गॅस 1 मोल जर घेतला, आपण कुठलाही गॅस किती घेतला 1 मोल जर घेतला तर त्याचं व्हॉल्यूम किती येणार आहे? त्याचं व्हॉल्यूम येणार आहे 22.414 लिटर. त्याचं व्हॉल्यूम किती येणार आहे 22.414 लिटर. येतं हे लक्षात? बरोबर आहे. सो आणि हे व्हॉल्यूम जर सेम असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल सुद्धा सेम येते. आता कुठलाही गॅस जो आहे, ठीक आहे, कुठलाही गॅस जो आहे 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला जर आपण त्याचं व्हॉल्यूम बघितलं, त्याचं व्हॉल्यूम किती येणार 22.414 लिटर. हे व्हॉल्यूम झालं फिक्स, ठीक आहे. आता व्हॉल्यूम किती येतंय 22.414 लिटर. बरोबर आहे. एवढं व्हॉल्यूम फिक्स होत आहे केव्हा? बिकॉज when the temperature is 273 Kelvin, right, and pressure is 1 atmospheric pressure. Volume is what? 22.414 liter. Temperature is 273 Kelvin. Pressure is 1 atmospheric pressure. ठीक है? If these three things match, काय म्हटलंय? Equal volumes of all the gases at same condition of temperature and pressure. Equal volumes of all the gases at same condition of temperature and pressure. They have same number of molecules. They have what? Same number of molecules. ठीक है? So यांच्यामध्ये काय असतील? Number
सेम. ठीक आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स सेम. आता 22.414 लिटर म्हणजेच 1 मोल. ठीक आहे, 22.414 लिटर म्हणजेच किती? 1 मोल ऑफ द सबस्टन्स. 1 मोल सबस्टन्स जो आहे, 1 मोल सबस्टन्स, त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स किती असतात? 1 मोल ऑफ द सबस्टन्स, त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स किती असतात? 6.023 into 10⁻23. 1 मोल सबस्टन्स जो आहे त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स किती असतात? 6.023 into 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे, सो हा झाला ॲव्होगॅड्रोज लॉ ॲट द व्हेरी स्पेसिफिक कंडिशन. हा जो नंबर आहे या नंबरला म्हटलं जातं ॲव्होगॅड्रोज नंबर. या नंबरला काय म्हटलं जातं? ॲव्होगॅड्रोज नंबर. ठीक आहे, चला पुन्हा एक रिकॅप घेऊ. आपल्याकडे एक इक्वेशन आहे आयडियल गॅस इक्वेशन. काय Pv is equal to nRT. आयडियल गॅस इक्वेशन मध्ये मी काय केलं? थोडी रिअरेंजमेंट केली. काय केलं? हा n मी इकडे घेतला, v च्या खाली आणि p इकडे घेतला. बरोबर आहे? सो v upon n is equal to RT upon p. प्रेशर किती घेतलाय आपण? 1 atmospheric प्रेशर. टेम्परेचर किती घेतलाय? 273 केल्विन. आणि r ची व्हॅल्यू किती आहे? 0.08205. बरोबर आहे? आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ही आणि ही व्हॅल्यू जी आहे आपण या इक्वेशन मध्ये टाकली. या इक्वेशन मध्ये ही जर व्हॅल्यू टाकली तर आपल्याला काय मिळतंय? व्हॉल्यूम 22.414 लिटर पर मोल. जर 1 मोल सबस्टन्स असेल, बरोबर आहे, जर 1 मोल सबस्टन्स असेल तरच व्हॉल्यूम किती येणार आहे? 22.414 लिटर. ही जी कंडिशन आहे या कंडिशनला म्हटलं जातं एनटीपी किंवा एसटीपी, नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर किंवा स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. एनटीपी म्हणजे काय? नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर किंवा स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. एनटीपी एसटीपी ची व्हॅल्यू काय असेल? टेम्परेचर 273 केल्विन आणि प्रेशर इज 1 ॲटमॉस्फिअर. बरोबर आहे? याचाच अर्थ काय की 1 मोल कुठलाही सबस्टन्स जर आपण घेतला, 1 मोल कुठलाही सबस्टन्स आपण घेतला तर त्याचं व्हॉल्यूम किती येईल? सबस्टन्स म्हणण्यापेक्षा गॅस म्हणूया आपण, गॅस. ठीक आहे, 1 मोल कुठलाही गॅस आपण जर घेतला तर त्याचं व्हॉल्यूम किती येणार आहे? 22.414 लिटर. केव्हा? एसटीपी किंवा एनटीपी ला. बरोबर आहे? एसटीपी ला किंवा एनटीपी ला 1 मोल सबस्टन्स आपण घेतला तर त्याचं व्हॉल्यूम किती येणार आहे? 22.414 लिटर. आणि 1 मोल सबस्टन्स जो आहे सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल, गॅस किंवा बघितला, गॅसमध्ये मॉलिक्युल्स किती असतील? ते 6.023 into 10⁻23. सॉलिड जर असेल तर त्याच्यात किती पार्टिकल्स असतील? पुन्हा एवढेच पार्टिकल असतील. लिक्विड जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा एवढेच मॉलिक्युल असतील. येतोय लक्षात? सो दिस इज नोन एज व्हॉट? ॲव्होगॅड्रो लॉ. आणि याला आपण म्हणतो मोल कन्सेप्ट. याला आपण काय म्हणतो? मोल कन्सेप्ट. हे जर लिहिलं नसेल, हे व्हिडिओ पॉज करून हे पटकन लिहून घ्या, कारण मी हे पुसतो आणि त्याच्यानंतर समरी सांगतो. याची आपण काय शिकलो त्याची आपण समरी सांगतो. मोल कन्सेप्ट. ठीक आहे, मोल कन्सेप्ट. मोल काय असतो? अमाउंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, अमाउंट ऑफ सबस्टन्स हा कशामध्ये मोजला जातो? मोल मध्ये मोजला जातो. ठीक आहे, अमाउंट ऑफ सबस्टन्स जो आहे तो कशामध्ये मोजला जातो? मोल मध्ये मोजला जातो. ठीक आहे, any gas
22.414 liter at STP or NTP has any gas which has volume of 22.414 liter at STP or NTP has 1 mole of molecules or has 1 mole of substance होगा molecules म्हणण्यापेक्षा 1 mole of substance बरोबर आहे. Any gas which has volume of 22.414 liter at STP or NTP has 1 mole of substance. 1 mole substance has Avogadro number of particles, that is 6.023 into 10 raised to 23. हा जो Avogadro number आहे, Avogadro number is denoted by this way: capital L, capital A, capital A त्याच्या पायाशी किंवा सबस्क्रिप्ट मध्ये. ठीक आहे. So 1 mole of substance has Avogadro number of particles, that is 6.023 into 10 raised to 23. एवढे पार्टिकल्स कशात असतील? एवढे पार्टिकल्स असतील 1 mole of substance. बरोबर आहे. आणि कुठलाही गॅस जर तुम्ही घेतला, किती घेतला? 1 mole गॅस जर घेतला और 1 mole of any gas at STP or NTP has volume of 22.414 liter. 1 mole of any gas at STP or NTP has volume of 22.414 liter. एवढा त्याचा काय असेल? एवढा त्याचा व्हॉल्यूम असेल. किंवा 1 mole किंवा any gas which has volume of 22.414 liter at STP or NTP has 1 mole of substance. दोन्ही गोष्टी एकमेकांना लागू आहेत. ठीक आहे. दोन्ही गोष्टी काय आहेत? एकमेकांना लागू आहेत. याला आपण काय म्हणतो? दिस इज नोन ॲज व्हॉट? मोल कन्सेप्ट. आता मोल कन्सेप्ट जो आहे, मोल कन्सेप्टवर बरेच न्यूमरिकल प्रॉब्लेम येत असतात. त्याच्यासाठी 3 फॉर्म्युला आहेत आपल्याकडे. ठीक आहे. कोणते कोणते फॉर्म्युले? चला बघू आपण. फॉर्म्युला फॉर मोल कन्सेप्ट. बरोबर आहे. आता आपण तुम्हाला जर आठवत असेल तर आपण काय म्हणलो होतो की कुठलाही ॲटॉमिक मास ग्रॅम मध्ये सांगायचा, तर तो झाला ग्रॅम ॲटॉमिक मास. कुठलाही मॉलिक्युलर मास ग्रॅम मध्ये सांगायचा म्हणजे तो झाला ग्रॅम मॉलिक्युलर मास. बरोबर आहे. सो त्याच्यावर फॉर्म्युले जे आहेत, फॉर्म्युल्याला जाण्याच्या अगोदर एक कन्सेप्ट राहिली. ते कन्सेप्ट मी सांगतो. कुठलाही ॲटम किंवा कुठलाही मॉलिक्यूल, आपण गॅस बघितले होते, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑल these gases are existing in nature in the diatomic form. H2 बरोबर आहे, O2, N2, F2, fluorine 2, CN2 etc. बरोबर आहे. हे काय झाले? हे झाले डायॲटॉमिक गॅसेस. बरोबर आहे. हे काय झाले? डायॲटॉमिक गॅसेस. किंवा बाकीचे काही गॅस मॉलिक्युल्स असतील, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड एक्सेट्रा. हे गॅसेस आहेत. बरोबर आहे. आता हायड्रोजन आपण जर H2 घेतला तर हा झाला त्याचा मॉलिक्यूल. बरोबर आहे. हायड्रोजनचा झाला मॉलिक्यूल. सो हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे? 1.
म्हणजे हायड्रोजनचा मॉलिक्युलर मास जर तुम्ही ग्रॅम मध्ये सांगितला, लक्षात घ्या, हायड्रोजनचा मॉलिक्युलर मास जर तुम्ही ग्रॅम मध्ये घेतला तर तो किती होतो? तो होतो 1 मोल. ऑफकोर्स एसटीपी किंवा एटीपी आपण हे कन्सिडर करतो. कंडिशन काय आहे? एसटीपी किंवा एटीपी कंडिशन आहे. ऑक्सिजन जर आपण घेतला, ऑक्सिजन, एका ऑक्सिजनच्या ॲटमचं वजन किती आहे? 16 ग्रॅम, बरोबर आहे. दुसरा ऑक्सिजनचा ॲटम वजन किती आहे? 16 ग्रॅम. 16 + 16 32, बरोबर आहे. जर 32 ग्रॅम एवढा ऑक्सिजन आपण जर घेतला तर 32 ग्रॅम ऑक्सिजन किती आहे? 1 मोल. 32 ग्रॅम ऑक्सिजन किती होईल? 1 मोल. केव्हा? एसटीपी किंवा एटीपी. तसंच आपण नायट्रोजन घेतला, नायट्रोजनच्या एका ॲटमचं वजन किती आहे? 14 ग्रॅम. नायट्रोजनचं एका ॲटमचं वजन किती आहे? 14 ग्रॅम. सो 40 + 40 28 ग्रॅम. सो 28 ग्रॅम मीन्स व्हॉट? 1 मोल. त्याच्यानंतर क्लोरीन, क्लोरीन जाऊ द्या. क्लोरीनचं एका ॲटमचं वजन मी सांगितलं होतं 35.5. सो 2 क्लोरीनचे ॲटम आहे म्हणजे किती झाला? 71 ग्रॅम. सो 71 ग्रॅम ऑफ क्लोरीन म्हणजे किती? 1 मोल. 71 ग्रॅम ऑफ क्लोरीन मीन्स व्हॉट? 1 मोल. ठीक आहे. (71 gram of chlorine means what? 71 gram of chlorine means 1 mole of chlorine. बरोबर आहे. आता कार्बन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइडचं मॉलिक्युलर मास ग्रॅम मध्ये घेऊ. बरोबर आहे. मी काय म्हणालो? मॉलिक्युलर मास एक्सप्रेस्ड इन ग्रॅम बिकम्स 1 मोल. मॉलिक्युलर मास जर आपण ग्रॅम मध्ये सांगितला तर तो 1 मोल होईल. ऑफकोर्स एसटीपी किंवा एनटीपी हे गॅसेसच्या बाबतीत. कार्बनचं वजन किती आहे? 12. ऑक्सिजनचं वजन किती आहे? 16. 2 ऑक्सिजनचं वजन किती आहे? 32. सो दॅट विल बिकम 44 ग्रॅम. सो 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड मीन्स व्हॉट? 1 मोल. 44 ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साइड मीन्स 1 मोल. सल्फर डायऑक्साइड, सल्फरचं वजन किती आहे? 32. ऑक्सिजनचं वजन किती आहे? 36. 2 ऑक्सिजन आहे डायरेक्टली 36. तो किती होईल? तो 3 3 6, 6 ने 2 8, 68 ग्रॅम. सो 68 ग्रॅम सल्फर डायऑक्साइड म्हणजे 1 मोल सल्फर डायऑक्साइड. 68 ग्रॅम सल्फर डायऑक्साइड म्हणजे 1 मोल. आता 1 मोल कोणताही गॅस घेतला, 1 मोल कोणताही गॅस आपण घेतला, कोणत्या कंडिशनला? एसटीपी किंवा एटीपी कंडिशनला. 1 मोल कोणताही गॅस आपण घेतला एसटीपी किंवा एनटीपी कंडिशनला तर त्याचं व्हॉल्यूम किती येणार आहे? 22.414 लिटर. एवढंच त्याचं व्हॉल्यूम आहे. त्याचं व्हॉल्यूम किती येणार आहे? 22.414 लिटर. एवढंच त्याचं व्हॉल्यूम असेल. त्याच्यापेक्षा जास्त त्याचं व्हॉल्यूम नसेल. आपण त्याला शॉर्ट मध्ये 22.4 लिटर असं लिहितो. ठीक आहे. शॉर्ट मध्ये आपण त्याला काय लिहितो? 22.4 लिटर. म्हणजे 1 मोल कुठलाही गॅस जर तुम्ही घेतला, 1 मोल कुठलाही गॅस जर तुम्ही घेतला कोणत्या कंडिशनला? एसटीपी एटीपी कंडिशनला तर त्याचं व्हॉल्यूम नेहमी किती येणार आहे? 22.4 लिटर. हे लक्षात येते का? हे मी कसं काढले ते नसेल लक्षात येत, व्हिडिओ मागे पॉज करा, रिवाइंड करा व्हिडिओ आणि पुन्हा एकदा ते बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. की मी हे हा 32, 28, 71 ग्रॅम, 44, 68 ग्रॅम हे कसं काढलं ते मोल कसं झालं. ठीक आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ रिवाइंड करा आणि बघा. ओके. सो हे झालं गॅसेसच्या बाबतीत. हे झालं गॅसेसच्या बाबतीत. सॉलिड किंवा लिक्विड असते, सॉलिड किंवा लिक्विड असतील तर त्याच्यात 1 मोल म्हणजे किती ग्रॅम हे कसं फाइंड आउट करायचं? अतिशय सोपं. सेम प्रोसिजर. सगळ्यात अगोदर आपण लिहूया पाणी, वॉटर. किती ग्रॅम वॉटर म्हणजे 1 मोल ऑफ वॉटर. हायड्रोजन किती आहे? 2. सो 1 × 2
झालं ते 18 ग्रॅम, बरोबर आहे. म्हणजे 18 ग्रॅम पाणी जर आपण घेतलं तर ते किती होणार आहे 1 मोल. 18 ग्रॅम ऑफ वॉटर विल बिकम व्हॉट 1 मोल ऑफ वॉटर. अतिशय सोपं आहे, काहीच त्याच्यात नाही. त्याच्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड सॉलिड आहे, सोडियम हायड्रॉक्साईड, ठीक आहे. एक सोडियम आहे, एक ऑक्सिजन आहे आणि एक हायड्रोजन आहे. सोडियमचं वजन किती आहे 23, ऑक्सिजनचं किती आहे 16, हायड्रोजनचं किती आहे 1, तो किती झाला 40 ग्रॅम. सो 40 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे 1 मोल सोडियम हायड्रॉक्साईड. लक्षात आलं नाही, रिवाइंड करा लगेच, ठीक आहे. 40 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे किती 1 मोल सोडियम हायड्रॉक्साईड. त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट वॉशिंग सोडा आपण ज्याला म्हणतो Na2CO3. सोडियम किती आहे 2 सोडियम प्लस कार्बन किती आहे 1 कार्बन आणि ऑक्सिजन किती आहे 3 ऑक्सिजन, बरोबर आहे. 2 × 23 प्लस 12 3 गुणिले 16, बरोबर आहे. हे किती झाला 46 प्लस 12 आणि हा किती झाला 64 नाही 48, ठीक आहे. याचा ऍडिशन केलं तर तो काय येतो 8 आणि 2 10 16 चले 1 4 आणि 4 8 1 9 10 106 ग्रॅम, ठीक आहे. 106 ग्रॅम म्हणजे किती झाला तो 1 मोल. त्याच्याप्रमाणे H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड, त्याच्याकडे किती आहे 2 हायड्रोजन प्लस 1 सल्फर आणि 4 ऑक्सिजन, बरोबर आहे. 2 × 1 सल्फरचं किती आहे 32, ॲटॉमिक मास ऑफ द सल्फर इज 32 आणि 4 ऑक्सिजन 4 × ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16. सो हा झाला 2, याला आपण एकत्रित करूया, हा झाला 34 आणि हा झाला 64, बरोबर आहे. किती झाला तो 98 ग्रॅम. So 98 gram means 1 mole. 98 gram means what? 1 mole. ठीक आहे. असं करत करत तुम्हाला जेवढे काही मॉलिक्युल्स माहिती असतील सगळे मॉलिक्युल्स घ्या आणि सगळ्याचं तुम्ही मॉलिक्युलर मास काढा, ठीक आहे. एक वही घ्या, वहीचे 2 पानं किंवा वहीचं तुमचे काय करा, जेवढे काही तुम्हाला मॉलिक्युल्स माहिती असतील इकडे तिकडे जुन्या पुस्तकातून केमिस्ट्रीच्या पुस्तकात जेवढे काही मॉलिक्युल्स सापडतील तेवढे गोळा करा आणि सगळ्यांचा मॉलिक्युलर मास काढा. नसतील तर मी तुम्हाला मॉलिक्युल्स देतो, त्या मॉलिक्युलचा मास तुम्ही काढा, ठीक आहे. एकदा का तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने मॉलिक्युलर मास तुम्हाला काढायला घ्यायला तर मग तुम्हाला काहीच पुढे प्रॉब्लेम येणार नाही. मॉलिक्युल्स कुठले कुठले, कॉपर सल्फेट CuSO4, फेरस सल्फेट FeSO4, सोडियम बायकार्बोनेट NaHCO3, ठीक आहे. त्याच्यानंतर अमोनियम क्लोराइड NH4Cl, अमोनिया NH3, ठीक आहे. अमोनिया NH4Cl, NH4OH, पोटॅशियम सोडियम हायड्रॉक्साइड, सॉरी अमोनियम हायड्रॉक्साइड, KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, CaCl2, कॅल्शियम क्लोराइड, MgCl2, मॅग्नेशियम क्लोराइड, AlCl3, ठीक आहे. HBr, हायड्रोजन ब्रोमाइड, जसा HCl आहे आपला तसा HBr असतो, ठीक आहे. एक एवढ्या जर काढलं तरी पुष्कळ आहे. हे जे असतील याचे ॲटॉमिक मास तुम्ही पुस्तकामध्ये शोधा, ठीक आहे. हे जे काही असतील यांचा ॲटॉमिक मास तुम्ही काय करा, पुस्तकामध्ये तुम्ही ॲटॉमिक मास शोधा. कशाचा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, ब्रोमीन यांचा ॲटॉमिक मास जे आहे पुस्तकामध्ये शोधा. कशाचा, कॉपर Fe, नाही पुस्तकात तर गुगलवर तुम्हाला नक्कीच सापडेल. आणि शोधून तुम्ही काय करा, त्यांचे ॲटॉमिक मासेस जे आहेत त्यांचा ॲटॉमिक मास तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. ॲटॉमिक मास शोधा
अजून 2 लेक्चर जे आहेत किंवा 2 व्हिडिओ जे आहेत 2 किंवा मॅक्सिमम 3 व्हिडिओमध्ये हा आपला जो धडा आहे हा चॅप्टर आहे तो कम्प्लीट होईल. ठीक आहे. सो आजचं पुरतं आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. बाकीचं जे आहे आपण उर्वरित भाग जो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. ठीक आहे. तोपर्यंत